गणेशाय नमः। श्री गुरुदेवाय नमो नमः। श्री गुरुचरणकमलभ्यो नमः। श्री गुरुदेवाय नमो जन्मादेश्यतो अन्वयादितरथ चार्थेषु ज्ञासुरानन्द तेने ब्रह्मा हृदयादिकवे मोह्यन्ति यतसूरया तेजो वारिं ददामिदा विद्मयो यत्र सर्वो अमृषा कामना सविन सदा निरस्तलोकं सत्यं परं धीमहि नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वंशीभूषितकरानवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलादरुष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखारविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तव तत्त्वमहं न जाने। कस्तूरीतिलकं ललाटपटलया वर्षस्तने कस्तूरं नासाग्रे वर्णवर्तितं कर्तदेव सर्वाणि हरिचन्दनं सुललितं कंठी चंपा गोपस्त्री परिनिष्ठितो जयते गोपाल श्री राधामणि स्वामी जनार्दन मुहे श्री चरण सोभान को छोड़ आयो मैं तुझे और स्वभाव में देख मेरी और स्वामी की बारी नंदलाल के श्याम इनके चरण में करूं कोटि कोटि प्रणाम। कृष्णं नारायण वन्दे कृष्णं वन्दे विद्याप्रियं कृष्णं गरुडाय कृष्णं वन्दे प्रभास्वतं हरहरीश्वरी सरकार के चरणों में कोटि कोटि नमः। प्रिया प्रीतम स्वयं स्पीड ग्रहण करें। उनके परम श्री गुरुदेव जी महाराज के चरणों में कोटि कोटि नमः। वैद्य समाज, साधु समाज, ब्राह्मण समाज सभी पधारी हुई जनता जनार्दन को भगवत स्वरूप जानते हुए पहचानते हुए सिया राम में समझ ले जानी करो प्रणाम जोड़ जोड़ वाणी। सभी लोगों के प्यार से राधे राधे जय श्री राधे जय श्री राधे श्याम। बोले वृंदावन बिहारी लाल की जय। कृष्ण कन्हैया लाल की जय। भागवत महापुराण की जय। व्यास जी महाराज की। आज के आनंद की जय। आनंद कंद भगवान की जय। भगवान श्री कृष्ण परमात्मा श्रीमद् भागवत कथा होने जा रही है। आज के पावन अवसर में भगवान क्या कहते हैं? मलिने मोचनं पुंसा जलस्नानं सद्बुद्धगीतामृत स्नानं संसारमलनाशनम्। हे मुरारी माणसा,
रोज रोज पालनामक करून शुद्ध होतो, परंतु तू गीतारूपी गंगेमध्ये स्नान कर, तुझी जीवनाची पूर्ण मलिनता नष्ट होऊन जाईल असे भगवान परमात्मा सांगतात. श्रीमद भागवत महापुराण खूप सुंदर आहे. सर्वांचं कल्याण होईल, अनेक भक्तांचं कल्याण झालेलं आहे. राजा परीक्षित शुक मुनीजीला प्रश्न करतात, महाराजजी कृपा करा, दया करा आणि मला काहीतरी उपाय सांगा महाराज, या जीवनातून माणसाचा उद्धार कसा होईल. या 7 दिवसामध्ये श्रीमद भागवत महापुराणाची कथा श्रवण केली आणि त्यांचं वैकुंठ कसं झालं, काय केलं त्यांनी, भगवंताची भक्ती कशी केली, तर अशी केली. मेरा तार हरि से जोड़े, ऐसा कोई संत मिले. ते अशा संताकडे गेले की जेणेकरून त्यांची जे तार आहे परमात्मा सोबत रिश्ता जोडून दिला. बोले भक्तवत्सल भगवान की जय, संत महाराज की जय. असे संत कृपा करतात. मेरा तार हरि से जोड़े, ऐसा कोई संत हरि नाम की बताए. मेरे मन को दे दे कोड़े, ऐसा कोई संत मिले. मेरा तार हरि से जोड़े, ऐसा कोई संत मिले. मेरे मन का रास्ता मोड़े, ऐसा कोई संत मिले. कसं असतंय सज्जनो, काही जण म्हणतात मी कथेमध्ये येतो महाराज, परंतु माझं मनच लागत नाही हो, मग मी काय करणार, मी काय केलं पाहिजे महाराज. कथेमध्ये काय झालं तर कथेमध्ये आलं त्यांना झोपच लागत. ते म्हणत महाराज मी काय करू, मला एक समाधान वाटते, या ठिकाणी मला डोळाच लागते. सज्जन, हे मन हे मन चंचल आहे. म्हणून भगवंतानं काय सांगितलं, मन के बहकावे मन के बहकावे बिना. मन क्या करता है, मन राह भुलाए भ्रम में डाले. तो क्या करना चाहिए, तू इस मन का दास न बन, इस मन को अपना दास बना ले. इस मन को अपना दास बना ले. मन के बहकावे में न आना. म्हणजे भगवान परमात्मा काय सांगतात, या मनाच्या बहकाव्यामध्ये तुम्ही जाऊ नका. म्हणजे सज्जनो, मन क्या करता है, मन राह भुलाए और भ्रम में डाले. तो क्या करना चाहिए, तू इस मन का दास न बन, इस मन को अपना दास बना ले. उदाहरण सज्जनों, एक घोडा आहे, खूप सुंदर घोडा आहे, 10 लाखाचा घोडा. ते घोडा जर आपण घेतला आणि त्या घोड्याला लगामाला धरून जर आपण चालत राहिलो तर चालेल का? 10 लाखाचा घोडा आणि आपण त्याच्या लगामाला ती दोरी पकडून आपण चालत आहे, योग्य राहील नाही. ते घोडा ओढत ओढत कुणीकडे पण नेऊन आपल्याला पाडून टाकलं. मग काय केलं पाहिजे, ते आपल्याला पुढच्या मंजिलपर्यंत घेऊन जाऊ शकते,
मग काय केलं पाहिजे? त्या घोड्यावर बसायचं शिकलं पाहिजे, ते लगाम हातात करायचं शिकलं पाहिजे आणि त्याचा मालक बना. म्हणून सांगतात महाराज, जो मनोमार्गी गेला तो तेथेच मुकला. म्हणून मनोमार्गी गेला तो तेथेच मुकला. हरिपाठच स्थिरावला तोची धन्य. भगवंताचं नामचिंतन करेन तेच धन्य धन्य. जर भगवंताचं नामचिंतन नाही केलं तर काय होईल? आपला उद्धार होणार नाही. म्हणून भगवंत सांगतात, काय सांगतात? तृणकृत्ये जगत सर्व, तृणकृत्ये जगत सर्व, राजते सकलोपरी. सत्यम सत्यम पुन्हा सत्यम, हरेर्नामेव केवलम्. तृणकृत्ये जगत् सर्व, राजते सकलोपरि. सत्यं सत्यं पुनः सत्यं, हरेर्नामेव केवलम्. तृणकृत्ये जगत् सर्व, राजते सकलोपरि. सत्यं सत्यं पुन्हा सत्यं, हरेर्नामेव केवलम्. तृणकृत्य म्हणजे गवताच्या पाल्यापाचोळ्यासाठी काय आहे? पूर्ण हे जग आहे. मग काय केलं पाहिजे? सत्यम सत्यम पुन्हा सत्यम. महाराज सांगतात, सत्य 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 काय आहे? हरेर्नामेव केवलम्. केवळ भगवंताचं नाम संकीर्तन. आणि या कलियुगामध्ये जर उद्धार करून घ्यायचा असेल तर भगवंताचं नामचिंतन आहे. म्हणून चिंतन केलं पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे राम राम राम. हरे कृष्ण कृष्ण